नमस्कार सर्वांना, संगीता ब्लाउज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। आणि बघा इकडे ना आपण 1 मीटरचं अस्तर घेतलं आहे मी, आणि बघा रोजचंच काम आहे, बघू शकता तुम्ही। आणि बघा 1 मीटरचं अस्तर असं व्यवस्थित घेतलेलं आहे, आणि त्याच्यामधून आहे ना बॅक पार्टनी फ्रंट पार्ट काढायचा आहे, बघू शकता तुम्ही। तर मी अशी डबल घडी केलेली आहे, आणि त्याच्या म्हणजे 4 फोल्ड आहे तशी, तर पण हे डबल आहे ना त्याच्यामुळे मग डबल घडी केली मी। आणि बघा 10ची घडीचं आपल्याला योगपट्टी ब्लाऊज कटिंग करायचं आहे। बघा इकडे 10 आलं, आणि 2 इंच एक्स्ट्रा एवढं असं घेते मी, तर असं काही कट करून घेऊ इथून। 1 मीटरचं अस्तर आहे ना, तर बघू शकता। आणि बॅक पार्टनी फ्रंट पार्ट आहे ना, दोघं साथमध्येच कटिंग करायची आपल्याला। तर बघा कट करून तिथे शॉर्ट स्लीव आहे, लॉंग नाही आहे बाई। आणि बघा आता ओपन करून घेऊ आपण। हे बघा मीटरच्या अस्तरमधून एवढं काही स्लीवसाठी मी काढून साईडला ठेवते। आणि हा बघा पूर्ण एक अर्धा पाऊण मीटरचा तुकडा म्हणजे काढून घेतला आहे आपण। आणि बघा मी बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोघं एक साथमध्ये काढते, बघू शकता तुम्ही। हे बघा डबल घडी केली, आणि बघा आता 4 फोल्ड करते, म्हणजे 4 घड्या केल्या एका साथमध्ये, बघू शकता तुम्ही। बघा आता हे ना पूर्ण आपल्याला लंबाई घ्यायची आहे, 15 घ्यायची लंबाई, बघू शकता तुम्ही। मी तुम्हाला मापून दाखवते, बघा बरोबर 15 आली। थोडं लांबच ब्लाऊज पाहिजे त्या बाईंना, तर बघा इकडे मी वरून इकडनं माप घेते, बघू शकता तुम्ही। तर मी इकडे ना 5.5 घेतलं शोल्डर, आणि मुंडा आहे ना 6.5 घेते, आणि मस्त असं काही राऊंड करून घ्यायचं आहे बॅक पार्टसाठी। हा बॅक पार्टला येईन आणि हा फ्रंट पार्टला येईन, बघू शकता तुम्ही। हे 5.5 घेतलं शोल्डर, बघू शकता। हे 6.5 घेतलं, इथं आहे ना 1 इंच वाढवून घेतलं, कारण त्यांना इथं जास्त फिटिंग नको पाहिजे। आणि हा पुढचा गळा घेते मी, 7 घेते पुढचा गळा, बघू शकता तुम्ही। लांबीला 7 घेतला आहे, आणि रुंदीला आहे ना 2.5 घेते। एकदम छान असं मस्त ब्लाऊज कटिंग होणार आहे, बघू शकता। सिंपल ब्लाऊज कटिंग आहे, जास्त हे नाही हेवी। तर बघा वरून बी 2.5 घेतलं, इथून बी 2.5 घेतलं। जर माझे हे ब्लाऊज कटिंगचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करायला विसरू नका, आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका। बघा 40ची छाती आहे, तर इकडे 1 घडी 10ची येते, आणि 2 इंच एक्स्ट्रा घेतलं, बघू शकता तुम्ही। आणि हे ना 1.5 पण घेता, पण मी आहे ना 2च घेते, कारण कसं थोडं आपलं लगेच कोणी ब्लाऊज वेअर करत नाही, थोडा 5-6 महिन्यानंतर कोणी वेअर करतं, 1 दिवस 2 दिवस घालताना ठेवून देतात, त्याच्यामुळे मग मी ना थोडं जास्तच घेते शिलाई। मग केव्हा पण जर खोलून घालता येतं त्यांना 1-2 शिलाई। आणि बघा इकडे कमरेची फिटिंग 9.5 घेतली, बघू शकता। तुमच्याशी बोलत बोलत मी सर्व काही मापं लिहून घेतलेले आहे। बघा शोल्डर 5.5 घेतलेला आहे, मुंडा 6.5 घेतलेला आहे, पुढचा गळा 7 घेतलेला आहे लांबीला, आणि रुंदीला 2.5 आहे। जी छातीचा भाग आहे 40, त्याचा एक भाग 10 येतो आहे, बघू शकता तुम्ही। इथं 10ची घडी घेतली, आणि 2 इंच एक्स्ट्रा, आणि इकडे ना अर्धा इंच कमी करून घेतला। इथं 10 आहे ना, तर इथं 9.5 घेतला मी, तर कमरेची फिटिंग थोडी कमीच राहते त्याच्यामुळे। आणि बघा इकडे 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलं, अर्धा इंच कमी करून घेतलं इकडे। आणि बघा तुम्हाला व्यवस्थित बघितला ना, तर माझे ब्लाऊज कटिंगचे व्हिडिओ खरंच नक्की तुम्हाला समजमध्ये येतील। तर नक्की तुम्हाला जर आवडत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्हाला माझा ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ कसा आवडला। मला जेवढं येतं कटिंग करता, तर तेवढं तुम्हाला दाखवायचा, समजावून सांगण्याचा प्रयत्न करते मी। बघा पुढचा गळा छान असा मस्त गोल कट करून घेऊ। बघा छान असं मस्त एक खाकीचा भाग फ्रंट पार्टला मी बोलली होती ना, हे कट करून घ्यायचं आहे आठवणीने, कारण जेणेकरून आहे ना हा फुगा नाही होत ब्लाऊजमध्ये आपण वेअर करतो तेव्हा। आणि बघा मधोमध कापून घेतलं आहे, आणि आता आहे ना योगपट्टी काढायची आपल्याला। तर मी खालून आहे ना माप घेते, इकडे 3.5चं माप घेते, बघू शकता तुम्ही। आणि इकडनं आहे ना 2.5 घेते, 2.5 आणि 3.5ला ना आपल्याला जॉईन करायचं इथं। बघा छान असं मस्त योगपट्टी 3.5 घेतलं आहे, 2.5 घेतलं आहे, बघू शकता। आणि इथून कट करून घेऊ आपण।
बघा योगपट्टी निघून गेली आता. आणि आता ही जे माप घ्यायची ट्रिक आहे ना ते पण तुम्हाला दाखवते मी. हे 3.5 अंतर आहे, बघू शकता. हे पहिला टक्सचं जे अंतर आहे ना ते 3.5 आहे. आणि आता हा पहिला टक्स बघू शकता तुम्ही, तर 2 अंतरावर मी घेतलेलं आहे. आणि हा दुसरा टक्स हा पण 2 अंतरावरती छान असा मस्त योगपट्टीचा राऊंड येतो. बघा हे पण 2 अंतरावरती घेतलेलं आहे. खूप छान असं मस्त ब्लाऊज कटिंग होते. सर्व काही 2-2 घेतलं आहे. आणि बघू शकता तुम्ही राऊंड पण किती छान असा राऊंड येतो आहे. बघा योगपट्टी ब्लाऊज फ्रंट पार्ट एकदम छान असा मस्त मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवलेला आहे. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की एक लाईक करायला विसरू नका. तुमच्या एका लाईकमुळे माझ्या व्हिडिओला खूप काही सपोर्ट मिळतो. आणि बघा इकडे आता बॅक पार्ट घेतलेला आहे मी. तर बघा बॅक पार्ट आहे, त्यांनी ना खूपच मला गळा छोटा सांगितलेला आहे. ही पार्ट छोटी सांगितली, म्हणजे गळा तर एकदम डीप सांगितलेला आहे. माझ्याकडनं बोलण्यामध्ये गलती झाली, सॉरी. बघा 2.5ची पार्ट घेतली मी. आणि वरून आहे ना 3 इंच अंतरावरती मी मटका गळा घेते, म्हणजे रुंदी. आणि आता ही जी लांबी आहे ना ही 4 वरती त्याचा राऊंड यायला पाहिजे. बघू शकता तुम्ही 1.5 इंच अंतरवरती ना त्याचा असा हे गोल आकार येईल. हे बघा 1.5 लिहिलेले मी. तर जर तुम्हाला समजत असेल ना तर नक्की एक लाईक करा. बघा मटका गळा छान असा मस्त राऊंडमध्ये मी कटिंग करून दाखवते तुम्हाला. त्यांना आहे ना थोडा डीप पाहिजे तर थोडा बाहेरून घेते मी. बोलले होते की मला जेवढा डीप गळा राहील तेवढा चालीन म्हणे मोठा. म्हटलं चालीन, ओके, तर ठीक आहे. तर बघा बॅक पार्ट आहे हा मागचा भाग पाठचा. तर आणि बघा इकडे आता 5 अंतरावरती ना टक्स घ्यायचं आहे आपल्याला. मागचा जे टक्स राहता ना आणि हे 4.5 अंतरावरती घेतलं मी हा दोघी टक्स. हे बघा छान असं मस्त ड्रॉ करून घेतलेला आहे, बघू शकता. आणि तुम्हाला आहे ना कटिंग पण करून दाखवते मी. जर नक्की आवडला असेल माझं ब्लाऊज कटिंगची व्हिडिओ तर पूर्ण बघा, तुम्हाला पूर्ण समजणार. आणि माझे असे खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहे ब्लाऊज कटिंगचे, ते तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता. आणि बघा तुम्हाला ओपन करून दाखवते किती छान असं मस्त सुंदर असा मटका गळा झालेला आहे. बघू शकता किती छान दिसतो आहे ना. वेअर करून तर 1 नंबर दिसतो. दोरी लावायची ब्लाऊजला आहे. तर चला इकडे आता बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट रेडी झालेला आहे. आणि आता आहे ना स्लीव बाईसाठी आपण कपडा घेऊ. इथं तर बाई तर एकदम छोटीच आहे त्यांची. तर बघा कपडा वाचलेला मी 4 फोल्ड करते, बघू शकता तुम्ही. जेवढं कस्टमरचं मापाचं ब्लाऊज राहतं ना त्याच्यावरून आता 4 आहे त्यांची, तर मी 5 घेते. इथं थोडंसं वाढून घेते. आणि बघा छान असं मस्त राऊंड करून घेते. मच्छी कट दिला आहे मी इकडे, अंदाजाने कट केली. आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी बघा माप घेऊन दाखवते. 5 घेतली होती. इथं हे जे अंतर आहे ना हे 3 वरती राऊंड द्यायचं आहे असं व्यवस्थित. आणि जी रुंदी आहे ना ब्लाऊज बाईची ती 9.5 घेतली मी, बघू शकता. आणि जी बाईची फिटिंग आहे ना ती मी तुम्हाला दंडघेरची फिटिंग सांगते, 6.5 आहे. तर बघा अशी काही छान अशी मस्त एवढं एक्स्ट्रा घेतलेलं आहे मी. छान अशी मस्त कट करून घेते, बघू शकता. शॉर्ट स्लीव आहे. खूप दिवसांनी एकदम छोटी बाईचे ब्लाऊज शिवते मी, नाही तर माझ्याकडे जास्त करून कंपल्सरी लांब बाईचं ब्लाऊज राहतं. तर आता शॉर्ट स्लीवचं म्हणजे कोणाला नाही आवडत ना, मग ठीक आहे म्हटलं चला मला पण थोडं कमी काम. तर लांब जर बाई राहिली ना तर मला थोडं मोठं काम वाटतं. आणि बघा योगपट्टी ब्लाऊज बघू शकता तुम्ही. छान असं मस्त मी तुम्हाला ड्रॉ करून कटिंग करून दाखवलेली, पूर्ण मापं समजावून सांगितलेले, कशा पद्धतीने मी कटिंग केलेली, मटका गळा केलेला आहे, शॉर्ट स्लीव घेतलेली आहे, योगपट्टी काढून दाखवलेली, पूर्ण 4 टक्स योगपट्टीचा माप घेऊन दाखवलेला आहे. जर तुम्हाला नक्की आवडत असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर बाय, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू.